2017च्या जी-आर नुसार अनुसूचित जाती व नौबौद्ध घटकातील जे बचत गट आहेत, अशा बचत गटांना शासनामार्फत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपकरण असतील, अशा उपकरणांचे वाटप शासनामार्फत करण्यात येत आहे मित्रांनो. यासाठी सामाजिक न्याय व विशेष विभाग या विभागामार्फत अर्ज मागविण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाची पूर्ण प्रकल्प मर्यादा ही ₹3.5 लाख असून त्यामध्ये ₹3,15,000 इतके शासनामार्फत अनुदान देण्यात येणार आहे आणि उर्वरित जी रक्कम आहे, ती बचत गटांना भरायची आहे मित्रांनो. तर त्यासाठी मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष अर्थसहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला 10/2/2025 पर्यंत आपली नोंदणी करायची आहे आणि नोंदणी झाल्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर यामध्ये जे प्रकल्पाचे खर्चाच्या 90% जी रक्कम आहे, ही शासनामार्फत देण्यात येणार आहे आणि 10% जो रक्कम आहे, तो लाभार्थी हिस्सा आहे. तो लाभार्थ्याला भरायचा आहे. समजा जर ट्रॅक्टर आणि जे उपकरणं असतील, याची जी प्रकल्प मर्यादेपेक्षा जर अतिरिक्त खर्च झाला, ₹3.5 लाख पर्यंत प्रकल्प मर्यादा आणि जर बचत गटांनी 4 लाखापर्यंत जर साहित्य खरेदी केलं, तर जी वरची जी रक्कम ही बचत गटांना फक्त भरावी लागणार आहे. याच्यात शासनाचं अनुदान मिळणार नाही. फक्त ₹3.5 लाख जी प्रकल्प मर्यादा आहे, याच मर्यादेपर्यंत शासनाचं अनुदान उपलब्ध होणार आहे आपल्याला. यासाठी ज्या बचत गटांमध्ये बचत गटाच्या संख्येनुसार 90% जे सदस्य आहे, तर ते अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील, असेच बचत गट या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी जी सामाजिक न्याय व विशेष अर्थसहाय्य विभागाची जी वेबसाईटची लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला दिलेली आहे. तर त्यावर जाऊन आपण आपली नोंदणी करून घेऊ शकता. नोंदणी करण्याची शेवटची जी तारीख आहे, ही 10 फेब्रुवारी 2025 ही आहे. त्यापूर्वी आपण आपली नोंदणी करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. तर आपण या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.